नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्यासोबत मी आज आंब्याची छान अशी रेसिपी शेअर करणार आहे. त्या रेसिपीला गूळ आंबा म्हटला जातो. तर ही रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांनासुद्धा आवडते. तर यासाठी मी इथं तोतापुरी आंबा घेतलेला आहे. तुम्ही इतर कोणताही आंबा घेतला तर चालेल. माझ्याकडे आता हाच होता म्हणून मी हा घेतला. आता आपल्याला आंबा स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे. आंबा छान असा धुवून घ्यायचा, म्हणजे त्याच्यावर जो चीक असेल तो सगळा निघून जाईल. आणि धुत असताना आंब्याच्या बुडाचा भाग कट करून काढायचा आणि तो सुद्धा भाग व्यवस्थित धुवून घ्यायचा. याच्यानंतर आंबा कोरडा करून स्वच्छ कापडाने पुसून कोरडा करून घ्यायचा. आता आपल्याला या आंब्याची साल काढून घ्यायची आहे. जे कोणतं भांडं आपण वापरणार आहोत ते भांडंसुद्धा कोरडं असावं. थोडासाही पाण्याचा अंश तिथे कुठे नसावा याची काळजी घ्यायची, म्हणजे हा गुळ आंबा बराच दिवस टिकतो. याच्यानंतर आपण जे बटाट्याचं साल काढायला वापरतो ना, त्यानेच मी इथं आंब्याची सुद्धा साल काढून घेत आहे. सगळ्या आंब्याची व्यवस्थित साल काढून घ्यायची आणि नंतर हा आंबा आपल्याला किसून घ्यायचा आहे. हे पहा, मी इथं सर्व आंब्याची साल काढून घेतलेली आहे. याच्यानंतर किसणीने किसून घ्यायचं आहे. मोठी किसणी असेल तरीसुद्धा तुम्ही किसून घेऊ शकता. अशा पद्धतीने मी सर्व आंबे किसून घेतलेले आहेत. आता या आंब्याच्या किसामध्ये पाणी भरपूर असतं. तर हे पाणी आपल्याला, मी इथे व्हिडिओत दाखवत आहे या पद्धतीने पिळून काढू शकता हाताने किंवा कापडाने सुद्धा काढू शकता. तर मीही कापडानेच हे पाणी काढलेलं आहे, म्हणजे हा जो आंब्याचा रस आहे तो एका कापडाने पिळून काढला आहे. हा जो रस आहे ना, तुम्ही सरबत बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता. तर अशा पद्धतीने होता होईल तेवढा रस सगळं काढून घ्यायचा. आता तो किस मी एका बाजूला भांड्यात काढला आहे. याच्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे, तर तो गूळ मी चिरून घेतला आहे. आता हा किस आहे तो एका वाटीने आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर इथं दिसत आहे तसं एका वाटीने मी मोजून घेत आहे. या वाटीने 2 वाटी इतपत किस भरला होता. तर आता याच वाटीने आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे. जितका किस असेल तितका गूळ घ्यायचा. आंबा आंबट असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. पण हा आंबा अजिबातच आंबट नव्हता, म्हणून थोडंसं मी गूळ कमी घातलेलं आहे. साधारण 1.25 वाटी इतपत गूळ घातलेला आहे. गूळ घालायचं आणि मिश्रण एकत्रित करायचं. साधारणपणे एक 4-5 मिनटे चमच्यानं छान असं मिश्रण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिश्रण मिक्स करून काही वेळासाठी ठेवून देऊ शकता, पण मी लगेच बनवणार होते म्हणून 5 मिनटं सतत परतून घेतलं. याच्यामुळे गुळाचं आणि किसाचं पाणी होतं, एकजीव होतं सगळं. तर बघू शकता 5 मिनटानंतर मिश्रण कसं झालेलं आहे एकजीव. आता हे गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मोठ्या गॅसवर 2च मिनटे आपल्याला हे रटरट शिजवून घ्यायचं आहे. याच्यानंतर गॅस लहान केला आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. दालचिनीचे 2 छोटे तुकडे घातलेले आहे. तसेच एक 4 वेलच्या टाकलेल्या आहेत. वेलचीऐवजी तुम्ही वेलची पूडसुद्धा घालू शकता. आणि आता लहान गॅसवर आपल्याला हे एक 4 ते 5 मिनटे व्यवस्थित सतत परतून घेत शिजवून घ्यायचं आहे. 4-5 मिनटानंतर याचा रंग हळूहळू ट्रान्सपरंट व्हायला लागेल. तर सतत परततच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर चिकट होऊ शकतं मिश्रण. तर असं कडक व्हायला बघतं. आपल्याला मऊ असं जॅमसारखं हवं असेल तर बारीक गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं. हे पहा, एक साधारण 7-8 मिनटे बारीक गॅसवर शिजवल्यावर हे मिश्रण असं झालेलं आहे, अगदी जामसारखा, आणि रंग संपूर्ण बदललेला आहे. यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड करायला ठेवलेलं असताना याच्यावर झाकण लावायचं नाही, नाहीतर वाफेचं पाणी यामध्ये पडू शकतं. तर अशा पद्धतीने हे मिश्रण संपूर्ण थंड करून मी इथं घेतलेलं आहे. हे पहा, थंड झाल्यानंतर मिश्रण कसे दिसत आहे, अगदी जामसारखं ते दिसत आहे. हे तुम्ही मुलांना ब्रेडसोबत, चपातीसोबत देऊ शकता. खूप आवडीने मुले खातात, किंवा जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता रोज. तर आता हे एका डब्यामध्ये मी भरून ठेवत आहे. तर माझ्याकडे छोटे छोटे 2 डबे आहेत. संपूर्ण बसायसारखं मोठा डबा नव्हता, म्हणून अशा 2 डब्यामध्ये मी छान असं हे भरून ठेवलं आहे. डबासुद्धा छान कोरडा करून घ्या, म्हणजे मिश्रण हा गुळंबा बराच दिवस टिकेल. तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा,
तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.